मंडळी आम्ही लग्नाला आलेलो आहोत उंडाळे कराडमध्ये। बरीच मंडळी बघा बसली एका टायमाला जेव्हा बसली सगळेजण। नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आम्ही आलो उंडाळेला, आता संध्याकाळी पोहोचलो। प्रवासाचा व्हिडिओ मागे तुम्ही बघितला असेल, तर आज व्हिडिओ आहे तो म्हणजे संध्याकाळच्या वेळेस इकडे मेहंदी हळदीचा वगैरे कार्यक्रम आपल्याकडे जसा असतो तसा वेगळ्या पद्धतीने असतो इकडचा। म्हणजे गावातल्या देवांचं दर्शन घ्यायचं आणि पूर्ण तिकडे DJ वगैरे असतो जबरदस्त जोरात, फटाके वगैरे वाजवतात, धमाल वेगळी असते। म्हणजे इकडे या साईडला कराड सातारा साईडची लग्न आहेत ती वेगळी असतात। सो आता आम्ही थांबलो ना, ते हे हॉटेल आहे। सो चला जाऊया आपण तिकडे जॉईन व्हावं। वाजते बघा पाठी जवळ ज्योतिर्लिंग मंदिर आहे। नवरदेव इकडेच गेले पाया पडायला, नवरदेवाचे भाऊ नवरदेव। आम्ही या कार्यक्रमात जॉईन झालो तेव्हा नवरा मुलगा ज्योतिर्लिंग ज्योतिबाच्या मंदिरात दर्शन घ्यायला आले होते। हा, शिवा करतात ना तसं आहे, हद्द असते आपली देवाची, तिथे हे सगळे विधी केले जातात, तिकडे पण ते केले जातात। तुमच्याकडे जास्त फटाके आणि DJ बीजे जास्त? हा चला चला। जिल्हा राजधानी सातारा, मस्त मराठी म्युझिक लजिक ग्रुप तारे कपाट, जिल्हा राजधानी सातारा। अश्विनी लाइटिंग फटाके फुल आतषबाजी असते, फुल धमाल आहे। हा, फुल धमाल आहे।
आता आपल्या घरी गावातनं फिरून. इकडे हे घर आहे त्यांचं. नवऱ्याची आई ईशाची मम्मी. हो एकदम असं एवढं गार आहे ना, म्हणजे 8 डिग्री सेल्सिअस एवढं खाली तापमान जातं. विचार करा, खूप खतरनाक थंडी आहे. शेत आहे पूर्ण, नाही हे पूर्ण शेत आहे. मस्त घर बांधलंय. नवरदेवाचं घर आहे. आदला दिवस म्हणजे मेहंदीचा दिवस. मेहंदीच्या दिवशी रात्री पाहुणे मंडळींसाठी पुन्हा एकदा घरी एक रात्री जेवण असतं. नवरदेवाच्या घरामध्ये आलंय. इकडे बघा मांडलंय सगळं, जातं मांडलंय आणि इकडे पंचायत अशी. रात्रीचा सर्व कार्यक्रम उरकला आणि होमबर्बन या हॉटेलमध्ये आम्ही राहायला गेलो. सकाळ काहीशी अशी होती, खूप सुंदर वाटत होतं. सकाळची वेळ आहे, कामं झालीत. आम्ही थांबलो होतो, तिथला व्ह्यू बघा. सकाळी लवकर उठलो मी, 6 वाजताच जाग आली मला. आणि इकडे सूर्याची कोवळी किरणं मस्त वाटत होती एकदम. पूर्ण ह्या तलावातनं पाणी येत होतं, असं वाफा येत होत्या वरती. सो आता आम्ही रेडी झालो आहे. लग्न आहे दुपारी 2:30 वाजता, उशिरा लग्न आहे. तुम्हाला रूम दाखवतो कशी आहे ती. हे होमबर्बन हॉटेल खूप छान आहे. हे फक्त बाहेरचे बाल्कनी व्ह्यू आहे म्हणजे, आणि आतमध्ये रूम आहे तो वेगळा. हे बघा असा रूम आहे, मस्त स्पेसियस मोठा. वॉशरूम पण मोठा आहे, मोठा वॉशरूम आहे. लग्न आरामात आहे. बाहेरचा परिसर मस्त वाटतं एकदम. आणि काय थंडी पडली होती काल, बापरे. पाठीमागे नवऱ्याचं घर आहे. इकडे बॅगा ठेवल्यात आमच्या, आणि फक्त एक हँडबॅग घेतली, चाललो आहे. आता जस्ट गाडी गेली आणि एक गाडी हे पाठवून त्या आम्ही गाडीने चाललो आहे. आता त्या साईडला बघता ही गाडी आमच्यासाठी थांबलेली नाही ना. ट्रिपा मारल्यात गाडीने, काय काय माणसं पुढे गेलीत. महिंद्रा थार नाही, पण टाटामाची थार असेल नाही. नांदगावमध्ये चाललो आहे. इथून जवळपास ह्या रोडवरचं गाव आहे ते. आम्ही नांदगावमधील श्रीराज मल्टीपर्पज हॉल या ठिकाणी पोहोचलो. नवऱ्याची नुकतीच एंट्री झाली होती. पुन्हा एकदा आपण ऐकूया यापूर्वी इथून उपस्थित असलेल्या पाहुण्यांच्या सर्वच उपस्थितीमध्ये आजचा हा विवाह सोहळ्यातून उपस्थित असलेले सर्व पाहुणे मंडळी, त्याचबरोबर आनंद या ठिकाणी आपण व्यक्त करीत आहोत. हळदी समारंभ सुरूच आहे. अगदी अशाच या हळदीसाठी आनंद व्यक्त करण्यात हे सुंदर
हळदीचा कार्यक्रम सुरू आहे. आता मी हळद लावून आलो आणि इकडे कसं माहिती आहे का, यांच्याकडची लग्न जास्त करून दुपारी 2च्या नंतर वगैरे असतात, उशिरा असतात. सो जेवण अगोदर असतं, तर नवरा आल्यापासून जेवण सुरूच आहे. बरेच मंडळी जेवण झालेली आहेत. आम्ही नाश्ता उशिरा केला होता म्हणून म्हटलं जरा उशिरा जेवूया. चला तर जेवण करून घ्या. हां, तर वाजलेत 1 वाजले. तर जरा जेवण घ्या, काही हलका फुलका. लग्न 2:30चं आहे. पाठी कार्यक्रम मस्त सुरू आहे आणि विशालच्या लग्नाला जेवढी तयारी केली तशीच सेम आहे तयारी. मस्त. आता जोडा छान आहे, बघितले असेल तुम्ही, नवरी मुलगी आणि ते कोल्हापूरचे आहेत. सो आता हळदी कार्यक्रम झाला की नंतर लग्नाची तयारी सुरू होईल, विधी सुरू होतील. इकडे सगळे जेवायला बसलेत, गावातली सगळी मंडळी. जेवण सुरू आहे. दोन्ही साईडची लोक आलेत कारण की कोल्हापूर इथून जवळ आहे, जास्त लांब नाही. त्यांची बस सकाळी आता आली. जेवणावेळी सुरू आहे, त्याच्या पाठीमागच्या एरियामध्ये आलो आहे. एकदम भारी वाटते. पाठीमागना पूर्ण शेतीची जागा आहे. इकडे ऊसाची शेती आहे, पूर्ण केळी ऊसाची शेती पूर्ण एका साईडला. मस्त वाटतं. आणि इकडे पाठीमागे महिला आहेत ना, त्या इथे जे कॅटरर्सवर आहेत त्यांचा जेवणाचा कार्यक्रम सुरू आहे. मस्त वाटतं, एकदम शांत वाटतं. आणि गावच्या लग्नाला मजाच वेगळी असते. तुम्ही मुंबईत किती मोठ्या हॉलवरती करा, गावचा फील एकदम भारी वाटतं. काय म्हणा, तर आनंद करतात. आपल्याकडे गावाला आमच्याकडे तर मांडवामध्ये करतात नाही, छान वाटतं इकडे हॉलवर. हां, गावाला आपल्याकडे असं मस्त होईल हॉल सिस्टम आता आहेत दापोली साईडला वगैरे. आमच्याकडे अजून मांडवामध्ये करतात, म्हणजे नवरा मुलीकडे जातो आणि मग मुलीकडे लग्न लागतं आणि मग नंतर संध्याकाळी वरात येते. तर इकडे कसं आता आजकाल सिस्टम हॉलची झालेली आहे. पूर्वी पण इकडे असंच असेल. काही ठिकाणी नवरी येते नवऱ्याकडे, जरी घरी मांडवामध्ये केला तरी नवरी मुलाकडे येते. अशी पण सिस्टम आहे कुठे कुठे. तुमच्या गावाकडे कशी सिस्टम आहे नक्की कमेंट करून सांगा. बसलो आहे जेवायला. जेवणाचं ताट आहे, राईस वगैरे यायच्यात बाकी आहे. पनीरची भाजी, कोशिंबीर, इकडे वडी आहे, पुऱ्या आहेत, इकडे डाळ, बासुंदी आहे. तसं परिपूर्ण ताट आहे या जेवायला. मस्त सिस्टम केली ना बसायला. बरीच माणसं एका टायमाला 400-500 माणसं बसतील जेवायला, अशी पूर्ण सिस्टम आहे जेवणात. लग्नातलं जेवण आम्ही बसलो इकडेच. बरीच मंडळी बघा बसले एका टायमाला जेव्हा बसली सगळेजण. दोन दे, अजून एक दे. सर्व मान्यवर मंडळी, मराठी मंडळी, आपला आजचा हा अनमोल वेळ त्या ठिकाणी आजच्या विवाह सोहळ्यासाठी त्यांनी दिलेला. आणि नवरे मुलीचे मामा प्रवेश द्वाराकडे स्वागत रथाकडे नवरा नवरीला घेऊन चला.
शुभमंगल सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं मुरुडं विनायकमहं चिन्तामणि सेवरं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामे रांगण संस्थितो महागणपती कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान लग्न संपन्न झालंय. लग्न झालंय मस्त भरपूर मंडळी आलेली. छान झालं लग्न. मुंबईत मग बरेच मंडळी आलेत पनवेलमधून. गावाकडचं लग्न आहे. कराडकर मंडळी लाईक करा. मुलाचे मामा कृपया मुलाचे मामा मग शहरात लोक गर्दी होती. बऱ्याच ठिकाणी लग्नामध्ये नवऱ्याचे बूट लपवले जातात आणि नंतर नवऱ्याकडे पैशाची मागणी केली जाते. तशी मला इकडे एक वेगळी पद्धत बघायला मिळाली. ही जी नाचतात ना ती मंडळी मुलीकडची आहेत. हलगीच्या तालावरती अशा ठेक्यावरती डोक्यावरती उलटी कळशी किंवा अंडा घेऊन नाचत नाचत नवऱ्याकडे जाऊन पैशाची मागणी केली जाते. सो ही प्रत्येक विभागामध्ये वेगळी पद्धत आहे. लग्न झालेलं आहे आणि आम्ही आता गुंडाळ्यात आलो आहे. संध्याकाळची वेळ आहे. हॉटेलवरती येऊन थोडा रेस्ट पण केला आणि आता आमची बस आहे संध्याकाळी 7:30 वाजता इथून. नाही गुंडाळ्यातनं सुटते बस. कराडला यायची गरज नाही. आता आम्ही कराड वायाच लागलो, परंतु बस इथूनच असल्यामुळे आम्ही आता इथूनच गाडी पकडणार. तर निघायचं आपल्याला. इथनं कायमस्वरूपी गाड्या सुटतात दररोज डेली. तर साजेरी गाडी आमची आहे ती बुक केली आम्ही इथनं. ओळखीचे ते नाना आहेत काका, आपले सबस्क्रायबर आहेत, व्हिडिओ बघतात. त्यांचे हे शॉप आहे बेकरी
किराणा स्टेशनरी आणि हे सगळं गाड्यांच्या बुकिंग पण करतात कधी आला ते या उंडाळ्यामध्ये. आमची धावपळ झाली थोडीशी पण ठीक आहे पोचलो. फायनली आपली गाडी आलेली आहे साजेरी कम्फर्टेबल गाडी आहे. सो याच गाडीने आपण आज चाललो आहे पनवेलला. सीट आहे पाठी. आम्ही स्लीपर नाही घेतले. आतमध्ये जाऊया दाखवतो तुम्हाला. मस्त गाडी आहे. बाय बाय उंडाळे. निघताय मी आता लवकर येणं होणारच नाही इकडे. लवकर येणं होणार नाही. 2 लग्न होते घरातले. कधी आम्ही आलो फिरायला आलो कधी तर नाही नाही येणं होणार. 3 वर्षांनी आलो होतो परत आता. 3 वर्षांनी आलो. विसर्जनाला आलो होतो. संदेश राहणार आहे भावाच्या चाललं. टांगे परिवार आम्हाला इन्व्हाइट केलं होतं. आता चाललं मी घरी. व्हिडिओ खूप कालपासून शूट केला आपण. हो आदल्या दिवशीपासून. साजेरी ट्रॅव्हल्स. वाजलेत 7:45. सुटेल 5 मिनिटात 10 मिनिटात गाडी. सातारा जेवायला थांबलो बोलले. आम्हाला नवरा भेटला होता इथे. त्यांच्या देवाच्या पाया पडून घरी चाललेत ते. तर मंडळी पोचलेलं आहे पनवेलला. सकाळी 3 वाजता आम्हाला गाडीने सोडलं कळंबोलीला. आमची गाडी ती निघाली. ती साताऱ्यामध्ये जाऊन जेवणासाठी थांबली होती. जेवणाच्या तिथे आम्ही मुलांसाठी खाऊ कंदी पुढे घेतले. जे झोपलो नंतर जेवण खाऊन करून ते डायरेक्ट 3 वाजता कळंबोली तेव्हा आम्हाला उठवलं. आलो तिथून घरी पोचलोय. आता डेलीची रुटीन कामं तुम्हाला यापुढे पण काही ना काही इंटरेस्टिंग बघायला मिळेल. पण आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही कालच्यापासून 2 दिवसाचा पूर्ण शूट ह्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. कराड साईडला गावाकडे लग्न कशी होतात हॉलवरती. सगळे मित्रमंडळी परिवार एकत्र येतात. हा सगळा ओव्हरऑल तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये. बरेच सबस्क्राईब मंडळीसुद्धा आपले उंडाळे ढेबवाडी कराड सातारा इथून व्हिडिओ आपले बघत असतात. कोल्हापूरचे बघतात. खूप सारे मंडळी आहेत. थँक्यू सो मच. तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे. असं सपोर्ट राहू द्या. तुमच्या गावाचं एक नाव कमेंट करून जरूर सांगा. तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठून बघताय आणि तुम्ही हा व्हिडिओ रिलेट केलात का. तुम्हाला असेच गावाकडचे किंवा छान छान असे नवीन पारंपरिक काही जे कार्यक्रम वगैरे असतात त्यांचे व्हिडिओ नक्की दाखवत राहील. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय. टाटा. सी यू. टेक केअर. सी यू. बाय.